Hello friend, today we are discuss about remaining part of mathematical logic part number 4. So recall the first all points. First point, sentences, assertive sentence, exclamatory sentence, imperative sentence and interrogative sentence. These are the four sentences. Next point is open sentence. These sentences are very important. Next point, truth tables. Truth tables and first truth table, conjunctions, connective word and, okay. Second, disjunction, connecting word or. Next, third, negation, connecting word not. Fourth one, conditional, connecting word if then, okay. Last one, fifth number, biconditional, connecting word if and only if, okay. These are the very important, okay. Next point, all truth tables are important in the next point, okay. And tautology, contradiction, contingency, these points are very important. Next point is statement pattern, logical equivalence, okay. You recall the all point and let's start. Next point, quantifiers. Concentrate here. Two types of quantifiers. First, for all and there exist. लक्ष द्या इकडे सर्वांनी. फॉर ऑल मीन्स ऑल व्हॅल्यूज त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार आहेत. नॅचरल नंबरचा सेट आहे फॉर एक्झाम्पल. आणि देअर एक्झिस्ट म्हणजे काय, नॅचरल नंबरमधल्या काही ठराविकच व्हॅल्यू या देअर एक्झिस्टमध्ये काय होणार आहेत, इन्व्हॉल्व होणार आहेत. तर टू टाईप्सचे क्वांटिफायर्स आहेत. पहिला फॉर ऑल अँड नेक्स्ट आहे देअर एक्झिस्ट. तर नेक्स्ट सी हिअर, statement using symbol for all x used to for every x किंवा for all x. हा जो इथे दिलेला सिम्बॉल आहे त्याला म्हणायचे फॉर ऑल, ओके. एक्स, फॉर ऑल एक्स मीन्स एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या स्टेटमेंटमध्ये यूज होणार आहेत, ओके. आणि फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. द सिम्बॉल फॉर ऑल स्टँड फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ दिस इज नोन ॲज युनिव्हर्सल क्वांटिफायर. त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, युनिव्हर्सल क्वांटिफायर्स, ओके. फॉर एक्झाम्पल, वी कॅन गेट एक्स बिलॉंग्स टू n such that x plus 5 equal to 9. x plus 5 equal to 9. To write this in symbol, we use the symbol there exist. आता या एक्झाम्पलमध्ये मेन्शन करत असताना देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल का आपण यूज करतोय ते पहा. एक्स प्लस 5 इक्वल टू 9 म्हणजे एक्स इक्वल्स टू जर 4 व्हॅल्यू असेल तर आपलं स्टेटमेंट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. बट एक्स इक्वल टू नॉट इक्वल टू 4 कोणतीही व्हॅल्यू आपण इथं पुटअप केल्यानंतरनी आपल्याला व्हॅल्यू 9 मिळणार नाही. याचा अर्थ काय, हे जे स्टेटमेंट दिले, दस वी हॅव देअर इज एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स प्लस 5 इक्वल टू 9. एन मीन्स नॅचरल नंबर. नॅचरल नंबरच्या सेटमधली एकच व्हॅल्यू याच्यामध्ये मॅच होते, कोणती, एक्स इक्वल्स टू 4 असं असेल तर त्याला काय म्हणतोय आपण, स्टेटमेंट ते ट्रू होते. आणि याच्यामध्ये ऑल व्हॅल्यू इन्क्लूड होणार नाही आहेत, याच्यामध्ये फक्त एकच व्हॅल्यू इन्क्लूड होते. द सिम्बॉल देअर एक्झिस्ट स्टँड फॉर, द सिम्बॉल इज नोन ॲज काय, एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. एक्झिस्टेन्शियल मीन्स ठराविक, एक असेल, दोन असेल,
3 असेल, याप्रमाणे फक्त व्हॅल्यू सॅटिस्फाय होत असतील तर त्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणायचे आहे आपल्याला. आणि जर या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं मगाशी, 1 मिनिट, याच्यामध्ये हे एक एक्झाम्पल बघितलं आपण बघा, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. काय दिले? फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर किंवा नॅचरल नंबर होत्या, त्यातल्या सगळ्या व्हॅल्यू एक्स स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी जर ठेवल्या तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असणार आहेत का? 1चा स्क्वेअर केला समजा, किंवा रिअल नंबर ठेवले कोणतेही तरी 1चा स्क्वेअर केला, 2चा स्क्वेअर केला तर त्या सगळ्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असणार आहे. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये इथं सर्व व्हॅल्यू इथं काय होणार आहेत, त्या रिअल नंबरच्या सेटमधल्या इथं मॅच होणार आहेत किंवा इथं सेट होणार आहे सर्व, म्हणून ह्याला फॉर ऑल असं आपण म्हणतोय. नेक्स्ट हा बघितलेला आपण इथला देअर एक्झिस्टन्सचा, याच्यामध्ये ठराविकच फक्त व्हॅल्यू मॅच होत असतील तर त्याला एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर असं म्हणायचं आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट, क्वांटिफाईड स्टेटमेंट. An open sentence with the quantifiers become a statement and is called quantified statement. आता याच्या आधी आपण ओपन सेंटेन्स बघितलेला आहे. ओपन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट ऑर नॉट अ स्टेटमेंट? ओपन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट ऑर नॉट अ स्टेटमेंट? नॉट अ स्टेटमेंट. बट क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये आपण काय करतोय, इथं आपण फॉर ऑल किंवा देअर एक्झिस्टचा यूज करून ते स्टेटमेंट जे आहे ओपन सेंटेन्स आहे ते स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे क्वांटिफाईड बनवतो आहे आपण त्याला. ओके. त्याचे एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट पॉईंटला आता पाहणार आहोत. ते नेक्स्ट बघा, आपल्याला एक्झाम्पल दिलं इथं, इफ ए इक्वल्स टू व्हॅल्यू दिले, सेट काय दिला आहे 2 3 4 5 6. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. 4 एक्झाम्पल्स आहेत, त्यातलं पहिलं फर्स्ट अँड सेकंड आपण इथं पाहणार आहोत. थर्ड फोर्थ तुम्ही नंतर काय करायचं आहे, ट्राय करायचं आहे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट पहा सर्वांनी. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स प्लस 3 इक्वल टू 10. ओके. देअर एक्झिस्ट मीन्स काय सांगा मला? देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए, एक्सच्या व्हॅल्यू ए या सेटमधल्या घ्यायच्या आहेत आपल्याला. ए सेट दिला इथं आपल्याला 2 3 4 5 6 आणि एक्स प्लस 3 इक्वल टू किती व्हॅल्यू म्हटली आपल्याला? 10. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती असल्यानंतरनी आपल्याला इक्वल टू 10 मिळणार आहे? एक्सची व्हॅल्यू किती पाहिजे? 7 प्लस 3, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 7 असेल तर ॲन्सर आपल्याला काय मिळणार आहे? 10 मिळणार आहे. मग आता बघा याच्यामध्ये ए या सेटमध्ये आपल्या व्हॅल्यू 2 3 4 5 6 आहेत आणि इथे तर आपल्याला व्हॅल्यू लागणार आहे 7, म्हणजे 7 त्याच्यामध्ये नाही आहे. याचा अर्थ देअर एक्झिस्ट एक जरी व्हॅल्यू मॅच झाली असती तरी हे स्टेटमेंट आपलं ट्रू असतं खरं. पण इथं आता ॲन्सर बघा, इथं क्लिअरली नो नंबर इन सेट ए सॅटिस्फाईज एक्स प्लस 3 इक्वल टू 10. द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय आता? एफ. आपल्या ए या सेटमध्ये नेक्स्टचा एक नंबर 6 नंतर 7 असता तर हे दिलेलं पहिलं स्टेटमेंट हे ट्रू असतं. ओके. पण आता ते काय आहे? फॉल्स आहे. ओके. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघूया आपण पुन्हा. काय आहे बघा, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 2 लेस दॅन 9. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय पाहिजे? एक्सची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू सेटमधली ठेवायची 2 3 4 5 6, ती कशापेक्षा लहान पाहिजे? 9पेक्षा. फॉर ऑल सिम्बॉल दिला आहे पहिला इथला, फॉर ऑल याचा अर्थ काय? ए मधल्या सगळ्या व्हॅल्यू या एक्झाम्पलमध्ये मॅच होतात का बघूया आपण. मग पहिली व्हॅल्यू आहे 2, बरोबर, सेटमधली 2 प्लस 2 4 लेस दॅन 9, करेक्ट. त्याचप्रमाणे 3 पुटअप करा, 4 पुटअप करा, 5 करा, 6 लास्ट वन 6 प्लस 2 किती आहे? 8 लेस दॅन 9. तेही उत्तर आपलं काय आहे? बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? ॲन्सर बघा, एव्हरी नंबर इन सेट ए सॅटिस्फाईज एक्स प्लस 2 लेस दॅन 9. सो द गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड हिन्स इट ट्रूथ व्हॅल्यू इज टी. या सेकंड एक्झाम्पलमध्येच
याप्रमाणे असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे, ट्रू मिळालेली आहे. आता तुम्ही सर्वांनी ट्राय करायचं आहे थर्ड आणि फोर्थ, आणि जे रेग्युलर तुम्ही आता नेक्स्ट एक्झरसाइज सोडवत असताना त्याच्यामध्ये हे 2 एक्स्ट्राचे एक्झाम्पल इन्क्लूड करून आपल्याला त्याचा ॲन्सर त्याच्यामध्ये तुम्ही द्यायचा आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा, ड्युॲलिटी. नेक्स्ट पॉईंट आहे आपला ड्युॲलिटी. सगळ्यांनी लक्ष द्या. टू कंपाऊंड स्टेटमेंट S1 and S2 are said to be duals of each other if one can be obtained from the other by replacing. रिप्लेस काय करायचे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अँड असेल, अँड बाय ऑर, अँड बाय रिप्लेसिंग ऑर बाय अँड. म्हणजे काय करायचं, अँड असेल स्टेटमेंटमध्ये तर रिप्लेस करायचे ऑर, किंवा स्टेटमेंटमध्ये ऑर असेल तर रिप्लेस करायचे अँड. पुढं अजून काय दिलं आहे बघा आपल्याला, टी बाय सी. स्मॉल टी असेल तर रिप्लेस काय करायचे, सी रिप्लेस करायचे, आणि सी असेल तर रिप्लेस काय करायचे पुन्हा टी. वेअर टी डिनोट्स टोटॉलॉजी अँड सी डिनोट्स काय, कॉन्ट्राडिक्शन. याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे बघा, कॅपिटल टी असेल, कॅपिटल टी तर रिप्लेस काय करायचं आहे त्याला एफ. कॅपिटल टी असेल तर रिप्लेस एफ करायचे, आणि कॅपिटल एफ असेल तर रिप्लेस ऑलवेज काय करणार तुम्ही, टी करणार आहे. तर याप्रमाणे हा ड्युॲलिटीचा कन्सेप्ट आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, अँडसाठी ऑर, ऑरसाठी अँड, आणि वाईस वर्सा, टी बाय सी, सी बाय टी. याप्रमाणे कॅपिटल टी असेल तर कॅपिटल एफ आपण रिप्लेस करणार आहे कशामध्ये, ड्युॲलिटीमध्ये. ओके. याप्रमाणे लक्षात ठेवा सर्वांनी. नोट काय दिले बघा, द सिम्बॉल. कोणता सिम्बॉल आहे हा, निगेशनचा. द सिम्बॉल निगेशन इज नॉट चेंज फाईल फाइंडिंग ड्युअल. ड्युअल फाइंड आउट करत असताना जर स्टेटमेंटमध्ये ऑलरेडी निगेशनचं साईन दिलं असेल तर ते ड्युअलिटी करताना चेंज होणार नाही आहे, ॲज इट इजच राहणार आहे. ड्युअल ऑफ ड्युअल इज द स्टेटमेंट इट सेल्फ. आता डबल एखाद्या ह्याचा ड्युअल घेतला आपण तर ते स्टेटमेंट स्वतः तेच येणार आहे. निगेशन, डबल निगेशन आला याचा अर्थ ओरिजिनल स्टेटमेंट आपल्याला मिळणार आहे. द कनेक्टिव्ह, आता सांगितल्याप्रमाणे ते वरचं रिप्लेसमेंट त्यांनी थर्ड नोटमध्ये दिलेली आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया बघा, एक्झाम्पल. काय क्वेश्चन आहे बघा, राईट द ड्युएल्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. हा 1 मार्कसाठी क्वेश्चन आहे आपल्याला. याच्यामध्ये बघा फर्स्ट एक्झाम्पल दिले. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा, पी ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू ऑर आर. आता याचा ड्युएल आपल्याला घ्यायचा आहे. बघा लक्ष द्या, पहिलं एक्झाम्पल. याच्यामध्ये पी क्यू आर या व्हॅल्यू ज्या आहेत त्या कुठेही चेंजेस होणार नाहीत. चेंजेस कुठं होणार आहे तुम्हाला सांगितलेलं आहे मी. स्मॉल टी असेल तर स्मॉल सी येणार आहे, किंवा सीच्या जागी टी येणार आहे. अँड असेल ऑर होणार आहे, ऑरचं अँड होणार आहे. कॅपिटल टी असेल तर कॅपिटल एफ, कॅपिटल एफ असेल तर कॅपिटल टी. एवढे चेंजेस आहेत. त्यानुसार बघा फर्स्ट एक्झाम्पल, पी ऑर क्यू, पी अँड क्यू चेंज काय झाला इथं, अँडच्या ऐवजी फक्त ऑर, आणि ब्रॅकेट कंप्लीट. एक्झाम्पलमध्ये आपलं ऑर होतं, इथं काय झालेलं आहे अँड आर. याप्रमाणे ही पहिलं एक्झाम्पलचं आन्सर आहे. अतिशय इझी आहे. त्याप्रमाणे सेकंड अँड थर्ड आहे. आता आपण डायरेक्ट काय करूया, थर्ड एक्झाम्पल बघूया फक्त. सेकंड त्याप्रमाणेच आहे. बरं सेकंड बघा जरा. सेकंडमध्ये काय दिलं आहे बघा, टी ऑर, पी ऑर क्यू. ऑरचं जे सिम्बॉल आहे त्याचं अँडमध्ये कन्वर्शन होईल, आणि कॅपिटल टीचं कन्वर्शन काय झालं बघा, कॅपिटल एफ. ओके. सेकंड एक्झाम्पल कंप्लीट. सिमिलरली थर्ड एक्झाम्पल. थर्डमध्ये सिमिलर आत्ताप्रमाणेच कॉम्पोनंट ॲज इट इज राहणारच आहेत सर्व. फक्त चेंज कुठं होणार आहे, ऑरचं अँड, अँडचं ऑर एवढा चेंज आहे. निगेशन साईन चेंज होणार नाही आहे. त्याप्रमाणे आपल्याला थर्डचं ॲन्सर इथं मिळालेलं आहे. ओके. व्यवस्थित पॉईंट समजून घ्या, पॉईंट क्लिअर करा. ओके. या बेसवरती आपल्याला नेक्स्ट एक्झरसाईजमधले एक्झाम्पल काय करायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत. ओके. नेक्स्ट पॉईंट, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. आता निगेशन ऑफ स्टेटमेंट हा आपण पॉईंट बघितलेला आहे. एखादं एक्झाम्पल दिलं असेल आणि त्याचं निगेशन घ्यायचं आहे तर ते आपण रमेश इज गुड बॉय याप्रमाणे एक्झाम्पल आहे. तर त्याचं आपल्याला निगेशन करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, रमेश इज नॉट गुड बॉय. दिलेलं वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे हे आपल्याला बघायचं नाही. दिलं आहे काय आपल्याला, त्याचा नकारार्थी करायचे. वाक्यामध्ये नकार असेल तर ॲन्सरमध्ये तो काढून टाकायचं. एवढं निगेशनमध्ये लक्षात घ्यायचं आहे.
ते ऑलरेडी तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आता इथं आपल्याला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट कोणती आहेत आपली बघा. ओके, कोणती आहेत बघा. कंजंक्शन, डिसजंक्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल ही जी आहे. तर या संदर्भातलं आपल्याला निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट या संदर्भातलं आपल्याला आता इथं नेक्स्टच्या पॉईंटमध्ये पाहायचं आहे. ओके, ते आपण बघूया. फर्स्ट पॉईंट, निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन्स मीन्स कोणतं साईन यूज करतो आहे आपण. याप्रमाणे कंजंक्शनसाठी साईन यूज करतो आहे. ओके, फक्त लक्ष द्या बघा. आता इथं याच्यामध्ये हे इथं स्टेटमेंट दिले. काय दिले? निगेशन ब्रॅकेटमध्ये पी अँड क्यू. आपल्याला पी अँड क्यू ब्रॅकेटमध्ये दिलेला आहे आणि त्याचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन घेत असताना काय चेंज होणार आहे तो एकदा व्यवस्थित लक्षात घ्या. ब्रॅकेटमध्ये ज्यावेळेस निगेशन साईन आतमध्ये मल्टिप्लाय होणार आहे. इक्विवॅलन्स काय दिलं बघा. इक्विवॅलन्सला इथं निगेशन पी ऑर निगेशन क्यू. चेंज काय झालं बघा, कन्वर्शन झाले. अँडचं काय झाले, ऑर झाले आणि निगेशन साईन पी आणि क्यूला सेपरेटमध्ये आलेलं आहे. तर याप्रमाणे चेंजेस झालेला आहे. कशामध्ये? निगेशन ऑफ कंजंक्शनमध्ये. ज्याप्रमाणे हे इथं स्टेटमेंट निगेशन पी अँड क्यू इक्विवॅलन्स निगेशन पी ऑर निगेशन क्यू स्टेटमेंटमध्ये कन्वर्शन झालेलं आहे. हे तुम्ही ट्रूथ टेबलमध्ये काय करा, व्हेरीफाय करून घ्या. दोन्ही स्टेटमेंट पी क्यूची एंट्री तुम्हाला माहिती आहेत. पीची एंट्री 2 टाइम टी 2 टाइम एफ. क्यूची एंट्री काय आहे, टी एफ. हे पी क्यू 2 कंपोनंटच आहेत, त्यामुळे आपण याप्रमाणे घेतो आहे. 3 कंपोनंट असतील तर तुम्हाला त्याप्रमाणे एंट्री माहिती आहेत. पीच्या, क्यूच्या आणि आरच्या. 3 कंपोनंट असतील तर आपल्याला रोज किती मिळणार आहेत? इथं 8 रोज येणार आहेत. ओके, आता एक्झाम्पल आपण इथं बघूया बघा. जे एक्झाम्पल दिलं आहे ते बघा जरा. इथं काय आहे ते, द किचन इज नीट अँड टायडी. तर याच्यामध्ये लेट पी डिनोट्स फर्स्ट वाक्य जे काय आहे. द किचन इज नीट, द किचन इज टायडी, गिवन स्टेटमेंट इज. आता दिलेलं एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला सिम्पल कंजंक्शनमध्ये दिलं आहे. त्याच्यानुसार गिवन स्टेटमेंटचा फॉर्म आला हा सिम्बॉलिक फॉर्म. ओके, आता याच्यामध्ये हे स्टेटमेंट आहे. ज्यावेळेस निगेशन घेतो आहे त्यावेळेस काय मिळणार इक्विवॅलन्सला व्हॅल्यू आपल्याला, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे आता वाक्य काय तयार होतं आहे बघा. नेक्स्ट, द निगेशन इज द किचन इज नॉट नीट ऑर इट इज नॉट टायडी. तर याप्रमाणे हे क्वेश्चन ॲन्सर आपल्याला इथे मिळणार आहे निगेशन ऑफ कंजंक्शन्स. ज्याप्रमाणे हे एक्झाम्पल इथं घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आता बाकीच्या ठिकाणी नेक्स्टच्या पॉईंटमध्ये पण आपण एक्झाम्पल घेणार आहे. याप्रमाणे सॉल्व करणार आहे. व्यवस्थित पॉईंट लक्षात घ्या आणि त्यानुसार आपण काय करूया, नेक्स्टचा पॉईंट आता निगेशन ऑफ डिसजंक्शनचा बघूया. तर याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट बघा, हा टेबल एकदा लक्षात घ्या. निगेशन मग अशाप्रमाणेच आहे. निगेशन पी ऑर क्यू इक्विवॅलन्स काय चेंज होणार आहे आता, निगेशन पी अँड काय मिळणार आहे, निगेशन क्यू. ऑरचं कन्वर्शन अँडमध्ये झालं आणि पी आणि क्यूसाठी निगेशन सेपरेट. निगेशन आलं याचा अर्थ त्या वाक्यामध्ये आपल्याला नकार टाकायचा आहे. सिमिलरली त्याप्रमाणे इथं हे नेक्स्ट वाक्य आहे, 5 इज अ प्राईम नंबर ऑर 10 इज अ कॉम्पोजिट नंबर. निगेशन घेत असताना ते स्टेटमेंट ट्रू फॉल्स आपल्याला बघायचं नाही. आपल्याला निगेशन ऑफ डिसजंक्शनच्या बेसवर त्याचं बरोबर काय करायचं आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यूमध्ये कन्वर्शन करायचं आहे. हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. यू नो दॅट फॉर्म and last one this is sentence. Okay, understand. Next point, negation of negation. आता निगेशन ऑफ निगेशन, तुम्ही निगेशनचा आपण ट्रूथ टेबल बघितलेला आहे. याच्यामध्ये बघा फर्स्ट ट्रूथ टेबल एवढा, पी अँड निगेशन पी, टीचं कन्वर्शन एफमध्ये होतं, एफचं टीमध्ये होतं आणि निगेशन ऑफ निगेशन पी याचा अर्थ ओरिजिनल व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजे काय मिळाली आपल्याला, टीची व्हॅल्यू टी, एफची व्हॅल्यू काय मिळाली एफ. याप्रमाणे ओरिजिनल स्टेटमेंट मिळणार आहे ज्यावेळेस आपण निगेशन ऑफ निगेशन घेणार आहात. ओके, एक्झाम्पल दिलेलं आहे बघा इथं. ग्रेप्स आर सुअर, त्याचं निगेशन केलं एकदा की ग्रेप्स आर काय होणार आहे, नॉट सुअर. पुन्हा त्याचं निगेशन केलं तर ओरिजिनल आन्सर काय मिळणार आहे, ग्रेप्स आर सुअर. तर याप्रमाणे आहे. म्हणजे निगेशन ऑफ निगेशन ओरिजिनलच आपल्याला स्टेटमेंट मिळणार आहे. ओके,
नेक्स्ट पॉईंट निगेशन ऑफ कंडिशनल. आता निगेशन ऑफ कंडिशनल फ्रेज कोणती आहे निगेशन ऑफ कंडिशनलसाठी? कोणती? इफ देन. निगेशन ऑफ म्हणजे त्याच्या कंडिशनलसाठी फ्रेज आहे इफ देनची. ओके, तर त्यानुसार इथं आता सिम्बॉलिक फॉर्म आपल्याला दिलेला आहे. बघा, लक्ष द्या सर्वांनी. काय स्टेटमेंट दिले? पी कंडिशनल क्यू इक्विवॅलन्स निगेशन पी ऑर क्यू. आता इथं डायरेक्ट हे स्टेटमेंट घेतले, हे तुम्ही व्हेरीफाय करायचे ट्रूथ टेबलने. पी क्यूच्या एंट्री टाकून स्टेटमेंट दिलेलं बरोबर आहे का. आता पी कंडिशनल क्यू इक्विवॅलन्स निगेशन पी ऑर क्यू हे एक ट्रूथ टेबलचं स्टेटमेंट आहे. हे जे आहे ते फक्त कंडिशनल्स आहे. आता आपल्याला काय घ्यायचं इथं नेक्स्ट? निगेशन पी कंडिशनल क्यू. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? आता हा पुढचा जो पार्ट आहे याच्यामध्ये पण निगेशन ब्रॅकेट ऑफ निगेशन पी ऑर क्यू आणि आता निगेशन आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे. फर्स्ट स्टेप बघा काय आलं इथं, निगेशन ऑफ निगेशन पी, निगेशन मल्टिप्लाय केल्यानंतर ऑरचं कन्वर्शन कशामध्ये झालं? अँडमध्ये झालं. आणि पुढं काय आली टर्म आपली? निगेशन क्यू. निगेशन ऑफ निगेशन पी, डबल निगेशन आहे याचा अर्थ ओरिजिनल व्हॅल्यू मिळाली फक्त पी, अँड काय आली व्हॅल्यू? निगेशन क्यू. याप्रमाणे म्हणजे हा जो लास्ट वन स्टेप आहे निगेशन पी कंडिशनल क्यू इक्विवॅलन्स व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? पी अँड निगेशन क्यू. हे जे स्टेटमेंट आहे हे एक आणि हे एक, हे स्टेटमेंट आपण पुढं एक्झाम्पल सोडवत असताना पुन्हा पुन्हा काय करतो? यूज करतो आहे. पॉईंट व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे हे पॉईंट आऊट करून घ्या दोन्ही. निगेशन ऑफ कंडिशनल हे जे आहे ते ओन्ली कंडिशनलचं स्टेटमेंट आहे आणि हे जे आहे ते निगेशन ऑफ कंडिशनल. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, निगेशन ऑफ बाय कंडिशनल म्हणजेच काय? डबल इम्प्लिकेशन. याच्यासाठी कोणती फ्रेज यूज करतो आहे आपण? बाय कंडिशनलसाठी किंवा डबल इम्प्लिकेशनसाठी इफ अँड ओनली. ओके, आता इथं सेम मगाच्या प्रमाणे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. पी बाय कंडिशनल क्यू इक्विवॅलन्स पी कंडिशनल क्यू अँड क्यू कंडिशनल पी. हे स्टेटमेंट दिलेलं आहे. ऑलरेडी आपण पाठीमागे स्टेटमेंट पॅटर्न लॉजिकल इक्विवॅलन्समध्ये प्रूव्ह केलेले आहेत. तुम्ही पण व्हेरीफाय करा एकदा. याचा इक्विवॅलन्सच्या आधीचा पार्ट आणि नंतरचा पार्ट कॉलम सेम येतात का लॉजिकल इक्विवॅलन्सच्या बेसवरती. त्यानुसार हा ट्रूथ टेबल इथे घेतलेला आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेपमध्ये बघा, याला निगेशन टाकले म्हणजे ही जी स्टेप आहे त्याला पण निगेशन येणार आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे? निगेशन आतमध्ये मल्टिप्लाय करायचं आहे ब्रॅकेटच्या आउटसाईड. म्हणजे पहिली स्टेप काय आली बघा आता इथं, निगेशन पी कंडिशनल क्यू ऑर निगेशन क्यू कंडिशनल पी. आता इथं ही जी व्हॅल्यू आहे याचं आपल्याला फोर्थमध्ये आपण बघितलं आहे निगेशन पी कंडिशनल क्यूचा आन्सर. त्यानुसार डायरेक्ट आपण काय करतो आहे? नेक्स्टच्या स्टेपमध्ये व्हॅल्यू पुटअप करणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपलं काय असेल? फायनल आन्सर असेल निगेशन पी बाय कंडिशनल क्यू इक्विवॅलन्स पी अँड निगेशन क्यू फर्स्ट ब्रॅकेट ऑर क्यू अँड निगेशन पी याप्रमाणे. ओके, तर याप्रमाणे हा जो फॉर्म आहे लास्ट वनचा आणि फर्स्ट, तर हे फॉर्म आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल सोडत असताना पुढं लागणार आहेत. राईट डाऊन करून घ्या. ओके, पॉईंट आऊट सर्व रेग्युलर ह्याच्यामध्ये जसं आपला टॉपिक पुढे जाणार आहे त्याप्रमाणे जे जे पॉईंट्स आहेत, रिमार्क, नोट म्हणा, डेफिनेशन म्हणा, ट्रूथ टेबल म्हणा, सगळ्याचं पॉईंट आऊट तुम्ही करणार आहात व्यवस्थित. ओके, नेक्स्ट पॉईंट नोट दिलेली आहे. निगेशन ऑफ स्टेटमेंट पॅटर्न इन्व्हॉल्विंग वन ऑर मोर ऑफ द सिम्पल स्टेटमेंट पी क्यू आर अँड वन ऑर मोर ऑफ द कनेक्टिव्ज. कनेक्टिव्ज कोणती आहेत? अँड, ऑर, नॉट, कॅन बी ऑब्टेन बाय रिप्लेसिंग. आता रिप्लेसिंग काय करतो आहे आपण? ते दिलं इथं. अँडला ऑर करतो आहे, ऑरला अँड करतो आहे. कशामध्ये? निगेशनमध्ये. पी क्यू आरमध्ये स्टेटमेंट असेल समजा, पी क्यू आरमध्ये असेल निगेशन घ्यायचे तर आपण काय करतो आहे? निगेशन पी, निगेशन क्यू आणि निगेशन आर याप्रमाणे चेंजेस होत आहेत. एक्झाम्पल इथं दिलेलं आहे त्यानुसार हे स्टेटमेंट. ओके, चेंजेस करून. नेक्स्ट याचा पॉईंट कोणता आहे आपला? निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट कोणती? मगाशी सांगितलेली आपण क्वांटिफायर्स यूज केलेली. काय क्वांटिफायर्स यूज केले आपण? फॉर ऑल. फॉर ऑल आणि कोणतं? देअर एक्झिस्ट. फॉर ऑलमध्ये तुम्हाला सांगितलं की ऑल व्हॅल्यू येणार आहेत आणि देअर एक्झिस्टमध्ये त्या सेटमधल्या नॅचरल नंबर असेल, रिअल नंबर असेल, होल नंबर असेल, त्यातल्या ठराविक व्हॅल्यू फक्त येणार आहेत. ओके, आता इथं निगेशन ऑफ क्वांटिफाईड स्टेटमेंट
while doing negation of quantified statement we replace the word all by some. आता इथं बघा, इथं काय म्हटलं आहे, क्वांटिफाईड स्टेटमेंट असेल त्याच्यामध्ये जर ऑल शब्द आला तर रिप्लेस काय करायचं आहे, सम. आणि फॉर एव्हरी आला तर बाय काय, देर एक्झिस्ट. फॉर एव्हरी आला तर देर एक्झिस्ट अँड वाईस वर्सा म्हटलं. म्हणजे काय म्हटले, ऑल आला तर सम शब्द वापरा, देर एक्झिस्ट आला तर फॉर एव्हरी वापरा, किंवा त्याच्या उलटं. म्हणजे त्या फॉर ऑलला देर एक्झिस्ट, देर एक्झिस्टला फॉर ऑल, ऑलला सम आणि समला ऑल, याप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला, यूज करायचं आहे. कशामध्ये, निगेशन करत असताना. ओके, एक्झाम्पल बघूया आपण आता. फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, राईट निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेट. राईट निगेशन ऑफ द फॉलोइंग असा क्वेश्चन आपण आधी बघितला, फक्त हा जो बघतोय तो क्वांटिफायर संदर्भातला आपण इथं पाहत आहोत. ओके, फर्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे, ऑल नॅचरल नंबर्स आर इंटिजर. आता आपल्याला याचं काय करायचं आहे, आपल्याला निगेशन करायचं आहे. ऑल शब्द आहे, ऑलचं काय येणार आहे आपल्याला सांगा, इथं सम येणार आहे. आणि वाक्यामध्ये नकार टाकायचं आहे, म्हणजे काय येईल, ऑलच्या ऐवजी शब्द काय येणार आहे, सम. सम नॅचरल नंबर्स आर, नकार आर नॉट इंटिजर्स. म्हणजे बघा इथं फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, 1 मिनिट. सम नॅचरल नंबर्स आर नॉट इंटिजर. म्हणजे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्याचा ॲन्सर काय आहे, ऑलच्या ऐवजी सम, नॅचरल नंबर्स, आर नंतर नॉट. नकार हा द्यायचाच आहे, आणि हा जो चेंज आहे ऑलचा सम, समचा ऑल, हा करायचाच आहे. पण नकार मात्र आपल्याला वाक्यामध्ये येणारच आहे. त्यानुसार पहिलं वाक्य, अजून आपल्याला ऑप्शनमध्ये 2 ऑप्शन दिलेले आहेत तिथं, त्याप्रमाणेही तुम्ही एक्झाम्पल राईट ॲन्सर त्याचा राईट डाऊन केलं तरी चालणार आहे. ओके, आता सेकंड एक्झाम्पल बघा, सम स्टुडंट ऑफ स्टँडर्ड 12 आर 18 years old. आता सिम्पली चेंज मागे समच्या ऐवजी काय येणार आहे, इथं ऑल येणार आहे. आणि वाक्यामध्ये नकार टाकायचा आहे, म्हणजे आर नंतर काय येईल, आर नॉट, आणि याप्रमाणे आपला आन्सर असेल. चेक करा. ओके, नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल काय, फॉर ऑल एन बिलॉंग्स टू एन, एन प्लस 7 ग्रेटर दॅन 8. आता बघा याच्यामध्ये फॉर ऑल साईन आहे, त्याचा चेंज काय होणार, देअर एक्झिस्ट. ओके, एन बिलॉंग्स टू एन, एन प्लस 7 ग्रेटर दॅन आहे. ग्रेटर दॅन असेल का नाही, तर त्याचं निगेशन करताना काय होतं, लेस दॅन ऑर इक्वल टू. काय होणार आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. त्यानुसार आपल्याला काय ॲन्सर मिळते बघा थर्डमध्ये, फॉर ऑलच्या ऐवजी काय मिळाले इथं, देअर एक्झिस्ट एन बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स प्लस 7 लेस दॅन ऑर इक्वल टू 8. ग्रेटर दॅन असेल, लेस दॅन ऑर इक्वल टू झाला. समजा एक्झाम्पलमध्ये लेस दॅन असेल तर इकडं काय होणार आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू. तर याप्रमाणे काय होणार आहे, त्याचे चेंजेस होणार आहेत. ओके, लेस दॅन, ग्रेटर दॅन एक लक्षात घ्या. सिमिलर एक्झाम्पल आहे नेक्स्ट 4 नंबरचं, इझिली तुम्ही समजू शकाल. ओके, नेक्स्ट पॉईंट, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. मेनी टाईम्स बोर्डला क्वेश्चन 3 मार्क्ससाठी विचारलेला आहे. आपल्याला मल्टिपल चॉईसमध्ये पण विचारला जाऊ शकतो. 3 मार्क्ससाठी नंबर ऑफ टाईम्स क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, पॉईंट आपण लक्षात घेऊया, सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इफ पी कंडिशनल क्यू इज कंडिशनल स्टेटमेंट. हा जो आहे तो कंडिशनल स्टेटमेंट, म्हणजे कोणती फ्रेज आहे आपली, इफ देन. त्याच्यामध्येच आपल्याला काय करायचं आहे, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह आपल्याला करायचं आहे. ओके, तर त्याच्यानुसार आपण फर्स्ट पॉईंट बघूया बघा, कॉन्व्हर्सचा. कॉन्व्हर्स आहे, कॉन्व्हर्स करायचं आहे आपल्याला. स्टेटमेंट कशामध्ये आपलं, कंडिशनलमध्ये, इफ देनच्या फ्रेजमध्ये आहे. आणि कॉन्व्हर्स करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, पहिली कॉन्व्हर्सचं लक्षात घ्या, क्यू कंडिशनल पी. आपलं जे वाक्य आहे कंडिशनलचं ते काय आहे, पी कंडिशनल क्यू. आणि कॉन्व्हर्स करताना काय करायचं आहे आपल्याला, क्यू कंडिशनल पी. याचा अर्थ काय, इफच्या नंतर जे सेकंड स्टेटमेंट आहे ते पहिल्यांदा घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे इफ पी होतं आपलं, तिथं काय घेणार आहे, इफ क्यू, देन नंतर
पीचं वाक्य ठेवायचं आहे आपल्याला. इफ क्यू देन पी याप्रमाणे आपल्याला कॉन्व्हर्समध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. आता बघा नेक्स्ट सेकंड पॉईंट बघू आपण. कोणता आहे? इनवर्स. इनवर्समध्ये काय करायचं आहे? आपलं जे वाक्य आहे कंडिशनलचं पी कंडिशनल क्यू त्याच्यामध्ये काय चेंज करायचं आहे बघा. निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. आता इथं काय करायचं आहे? इफ पी देन क्यू असं वाक्य आहे आपलं कंडिशनल स्टेटमेंट. याच्यामध्ये इनवर्स करत असताना फक्त दोन्ही वाक्य ज्या त्या जागेला ठेवायचे. फक्त आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे? पीच्या वाक्यामध्ये पण नकार टाकायचा आहे आणि क्यूच्या वाक्यामध्ये पण काय करायचं आहे? नकार टाकायचा आहे. आयएसएस फ्रेज असणार आहे इफ देनची. फक्त पहिल्या पीच्या वाक्यामध्ये नकार पाहिजे आपल्याला. म्हणजे काय येणार? इफ निगेशन पी देन निगेशन क्यू. वाक्यामध्ये नकार टाकला आपला नेक्स्ट सेकंड पॉईंट इनवर्स कंप्लीट झाला. ओके. नेक्स्ट थर्ड पॉईंट कोणता आहे बघा? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये स्टेटमेंट काय बघा करायचं आहे आपल्याला. आपला रेग्युलर फॉर्म आहे पी कंडिशनल क्यूची फ्रेज कंडिशनलची. चेंज काय करायचं आहे लक्षात घ्या. याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला? इफ नंतर जे वाक्य लिहायचं आहे ते क्यूचं वाक्य घ्यायचं आहे आणि त्याला काय द्यायचं आहे आपल्याला? निगेशन द्यायचं आहे. म्हणजे काय वाक्य तयार होईल बघा. स्टेटमेंट कसं असेल? इफ निगेशन क्यू देन निगेशन पी. याप्रमाणे आपल्याला कॉन्ट्रा पॉझिटिव्हचं स्टेटमेंट आपल्याला मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. हा पॉईंट व्यवस्थित समजून घ्या. 3 मार्क्सला नंबर ऑफ टाईम क्वेश्चन्स विचारलेला आहे. ओके. आपण आता नेक्स्ट याची एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन आपल्याला याप्रमाणे असणार आहे. राईट द कॉन्व्हर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द स्टेटमेंट. ओके. याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे बघा. इफ आर इज अ रॅशनल नंबर देन आर इज अ रिअल नंबर. एक लक्षात घ्या. कॉन्व्हर्स इनवर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं आहे म्हणजे ते कंडिशनलचंच वाक्य आहे. ओके. सोल्युशनमध्ये लेट पी डिनोट्स आपलं पहिलं सेंटेन्स आर इज अ रॅशनल नंबर. क्यू डिनोट्स आर इज अ रिअल नंबर. देन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्टेटमेंट. काय आला सिम्बॉलिक फॉर्म? पी कंडिशनल क्यू. ओके. त्याचप्रमाणे आता पहिलं जे वाक्य बनवायचं आहे आपल्याला ते कोणतं आहे? कॉन्व्हर्स बनवायचे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? फक्त क्यू कंडिशनल पी हा कॉन्व्हर्स करायचा आहे आपल्या रेग्युलर फॉर्मचा. वाक्यामध्ये एवढा एकच चेंज आहे. इथं वाक्य बघा आता नेक्स्ट दॅट इज लिहिलेलं. इफ आर इज अ रिअल नंबर म्हणजे फक्त क्यूचं वाक्य इफ नंतर घ्यायचं आहे आणि देन नंतर कशाचं वाक्य आहे आपलं? रेग्युलर पीचं वाक्य. याप्रमाणे पहिला कॉन्व्हर्स कंप्लीट झाला. देन नेक्स्ट इनवर्स निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. याचं करायचं याप्रमाणे स्टेटमेंट आपल्याला. ओके. काय वाक्य मिळालं बघा. इफ आर इज नॉट वाक्यामध्ये नकार टाकायचा आहे. इज नंतर नॉट येणार आहे. आर इज अ नॉट अ रॅशनल नंबर देन आर इज अ नॉट अ रिअल नंबर. याप्रमाणे इनवर्स लक्षात आलं असेल तर मला असं वाटतं की कॉन्ट्रा पॉझिटिव्हला काही वेगळं आपल्याला करायचं नाही आहे. फक्त इथं कॉन्ट्रा पॉझिटिव्हला काय चेंजेस आहेत? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह बघा लक्ष द्या. निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी म्हणजे काय करायचं आहे? जे क्यूचं वाक्य आहे ते इफ नंतर घ्यायचं सुरुवातीला, नकार टाकायचा. देन नंतर पीचं वाक्य त्याला नकार टाकायचा. याप्रमाणे काय वाक्य आपलं तयार होईल बघा. इफ आर इज अ रिअल नंबर देन आर इज अ नॉट रॅशनल नंबर. ओके. तर ही 3 सेंटेन्स याप्रमाणे आपल्याला करायचे आहेत. शक्यतो वाक्यात जिथं इज येते इज नंतर आपण काय करतो आहे? नॉट शब्द यूज करतो आहे. याप्रमाणे हे 3 मार्क्सचं एक्झाम्पल कंप्लीट. नेक्स्ट मागाचाच आपला कॉन्व्हर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा क्वेश्चन आहे. एक्झाम्पल बघा काय दिलं आहे आपल्याला. द सरफेस एरिया डिक्रीजेस देन द प्रेशर इन्क्रीजेस. आता एक्झाम्पल जरा थोडंसं समजून घ्या. इफ द सरफेस एरिया डिक्रीजेस याच्यामध्ये इज वगैरे काय आलेलं नाही आहे. पण इथं इफ द सरफेस एरिया काय दिलेलं आहे? डिक्रीजेस आणि देन द प्रेशर काय दिलं आहे? इन्क्रीजेस. याच्यामध्ये यस प्रत्यय लागलेला आहे. इथं इज वगैरे शब्द नाही. त्याच्यामध्ये आपल्याला इथं काय थोडासा चेंज आहे. एकदा वाक्य लक्षात घ्या. त्यानुसार आपल्याला चेंजेस करायचे आहेत बघा. आता सेम मगाच्या प्रमाणे आपण इथं काय करणार आहेत? लेट पी डिनोट क्यू डिनोट बरोबर वाक्य
सिम्बॉलिक फॉर्म मिळाला, पी कंडिशनल क्यू. आता नेक्स्ट आपल्याला कॉन्व्हर्स करायचं आहे, म्हणजे क्यूचं वाक्य फक्त आधी घ्यायचं आहे. सेम बघा काय आले, इफ द प्रेशर इन्क्रीजेस देन द सरफेस एरिया डिक्रीजेस. कॉन्व्हर्सचं पहिलं स्टेटमेंट आपलं क्लिअर झालेलं आहे. आता नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला बघा, नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे आता, इनवर्स. आता इनवर्समध्ये काय, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू, हे स्टेटमेंट आपल्याला क्रिएट करायचं आहे. पीचंच वाक्य फक्त नकार टाकायचं आहे. वाक्य कसं तयार होते बघा, इफ द सरफेस एरिया, आता इथं इज असेल तर इज नॉट टाकतो, पण डिक्रीज आहे म्हणून इथं काय येणार आहे, येस प्रत्यय आहे म्हणून इथं काय आलं बघा, डज नॉट. इफ द सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज देन द प्रेशर डज नॉट इन्क्रीज. तर याप्रमाणे हे आपल्याला इथं स्टेटमेंट मिळणार आहे. येस प्रत्यय असेल, येस प्रत्यय असेल तर डज नॉट, येस प्रत्यय नसेल तर डू नॉट फक्त येणार. ओके, तर याप्रमाणे चेंजेस लक्षात घ्यायचं आहे. इनवर्स एकदा का जमला की कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये जास्ती चेंज नाही आहे. फक्त काय करायचं आहे, याच्यामध्ये क्यूचं जे स्टेटमेंट आहे ते इफ नंतर घ्यायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला ॲन्सर मिळेल. काय मिळेल बघा ॲन्सर, इफ द प्रेशर डज नॉट इन्क्रीज देन द सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज, याप्रमाणे. ओके, आपल्या सर्वांना जो काही पार्ट आता सांगितलेला आहे तो लक्षात आला असेल. त्या बेसवरती नेक्स्टचा जो आपला एक्झरसाईज आहे 1.3, तो सर्वांनी सोडवायला स्टार्ट करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत अजून 1.1 आणि 1.2 माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला फोटो वगैरे काय कंप्लिशन करून पाठवलेले नाहीत, त्यांनी सर्वांनी कंप्लीट करायचे. आणि उद्या दुपारपर्यंत सर्वांनी 1.2चा ज्यांचा रिमेनिंग पार्ट शिल्लक आहे त्यांनी उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत 1.1 आणि 1.2 कंप्लीट करून पाठवायचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरनी 1.3 एक्झरसाईज सोडवायला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये यांनी काय डाऊट वगैरे आला असेल तुम्हाला तर फोन करून विचारा. बऱ्याचशा जणांना फोन करा असा म्हणून मेसेज केलेला आहे. विद्यार्थ्यांचे फोन आलेले आहेत, थोडेफार विद्यार्थ्यांचे फोन आलेले नाहीत. तर ज्या विद्यार्थ्यांनी कॉन्टॅक्ट केलेला नाही तर त्यांनी संपर्क करायचा आहे. आणि सर्वांनी अभ्यास ॲक्टिवली करा. ओके.